Hello everyone, welcome to my channel Commerce Aspirants. लास्ट व्हिडिओमध्ये आपण CSR चे काही मॉडेल्स पाहिले होते. आता तेच आपण कंटिन्यू करत आहोत. CSR चे जे अजून 3 मॉडेल्स आहेत जे आपल्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने इम्पॉर्टंट आहेत, महत्त्वाचे आहेत, ते आपण पाहणार आहोत. सो फर्स्ट मॉडेल आजच्या क्लासचा जो आहे तो आहे ॲकरमॅन मॉडेल. ओके, मॉडेल हा कधी आला होता? 1976 मध्ये. हे तुम्ही नोट डाऊन करू शकता. मे बी कधी कधी मॅच द फॉलोइंग वगैरे मध्ये विचारलं जाऊ शकतं. आता ॲकरमॅन मॉडेल जो आहे हा CSRचा एक मॉडेल आहे. ॲकरमॅनने हा मॉडेल फॉर्म केला होता. पण ह्या मॉडेलचं जे मेन पॉईंट आहे जो ॲकरमॅन डिस्कस करतोय, म्हणजे का त्यांनी हा मॉडेल बनवलं आणि ते CSR साठी कसं हेल्पफुल आहे, CSR मधले कोणते इम्पॉर्टंट पॉईंट्स जो आहे हा मॉडेल कव्हर करतो ते आपण पाहूया. तर ॲकरमॅनचा हा जो मॉडेल आहे हा इंटरनल पॉलिसी गोल्स, ठीक आहे, इंटरनल पॉलिसी गोल्सवर फोकस आहे ॲकरमॅन मॉडेलचं. तर हे तुम्ही तुमच्या नोट्समध्ये पण लिहून ठेवा. ॲकरमॅनच्या पुढे तुम्हाला लिहायचं आहे इंटरनल पॉलिसी गोल्स, बिकॉज आता बिझनेस एन्व्हायरमेंटमधले तुम्ही काही मॉडेल्स पाहिले. जसं जसं आपण युनिट कव्हर करणार, आपलं सिलेबस कव्हर करणार, तुम्हाला भरपूर असे मॉडेल्स असतील जे तुम्हाला पाठ करावे लागतील. पेपर 1 मध्ये पण आहेत मॉडेल्स, पेपर 2 मध्ये पण आहेत मॉडेल्स. सो कसं आपण जसं जसं कव्हर करत जाऊ तर तुम्हाला थोडंसं कन्फ्युजन होणार की अच्छा, जर कॅरलचं मॉडेल आहे तर कॅरलच्या मॉडेलचे टॉपिक्स कोणते होते, म्हणजे तुम्हाला टॉपिक्स पण आठवतील आणि मॉडेलचा जो मेकर आहे, म्हणजे ज्यांनी तो मॉडेल बनवला आहे, त्याचं नाव पण तुम्हाला लक्षात राहणार. बट ॲकरमॅननी इंटरनल दिलंय, कॅरलनी दिलं आहे, का फ्रीडमॅननी दिलंय, फ्रीमॅननी दिलंय, हे तुम्हाला मिक्सअप होणार. सो दॅट इज वाय कोणी कोणता मॉडेल दिला आहे, कोणी कोणत्या मॉडेलमध्ये काय सांगितलं आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे तुम्हाला ॲकरमॅन कोण आहे हे माहीत असणार. तुम्ही जेव्हा एक्झाममध्ये ॲकरमॅन बघितला तुम्हाला लगेच येणार लक्षात, हां, ॲकरमॅननी CSR मध्ये रीड केलं होतं. बट ॲकरमॅननी फिलॅन्थ्रॉपिक बद्दल बोललंय, कन्सिस्टंटली सॅटिस्फॅक्टरी तो जो पॉईंट आहे ते त्यांनी एक्सप्लेन केला आहे. ऑरल्स त्यांनी शेअर होल्डर बद्दल सांगितलं, हे तुम्हाला लक्षात नाही येणार, हे तुम्ही मिक्स करणार. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. जो मॉडेल आहे त्याचा जो की पॉईंट आहे, आता ॲकरमॅनच्या मॉडेलचं की पॉईंट काय आहे? इंटरनल पॉलिसी गोल्स. सो दिस इज मस्ट, हे तुम्हाला नोट डाऊन करायचंच आहे आणि असंच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की ॲकरमॅन इंटरनल म्हणजे कंपनीचे आतले जे पॉलिसीज असतात ते कशा अचीव करायचे, एम्प्लॉईजला काय बेनिफिट द्यायचा आहे त्या पॉलिसीज, हे सगळं ॲकरमॅननी मॉडेलमध्ये सांगितलं आहे. तर फर्स्ट त्यांनी काय सांगितलं आहे? फाइंड सोशल प्रॉब्लेम. फाइंड सोशल प्रॉब्लेम म्हणजेच काय की मुद्दा काय आहे, म्हणजे जो प्रॉब्लेम आहे आपल्या कंपनीमध्ये विदिन, जे आपल्या एम्प्लॉईजला अडचणी देतोय, सोशल प्रॉब्लेम, ठीक आहे, तो काय आहे ते आधी त्यांना शोधायचं आहे. सेकंड प्रॉब्लेम शोधला तुम्ही, अच्छा हा प्रॉब्लेम आहे, हा सोशल प्रॉब्लेम आहे, हा कॉमन प्रॉब्लेम आहे, मोस्ट कॉमन प्रॉब्लेम आहे हा कंपनीमध्ये, ठीक आहे. मग सेकंड स्टेप काय करणार? स्टडी द प्रॉब्लेम. मग स्टडी करणार म्हणजेच काय की तुम्ही जे एक्सपर्ट्स असतात, ज्यांना त्या गोष्टीचं, त्या सब्जेक्टचं स्पेशलायझेशन आहे किंवा त्यांचा एक्सपिरियन्स जास्त आहे त्या सब्जेक्टमध्ये, त्यांना तुम्ही हायर करणार म्हणजेच काय, तुम्ही त्यांना कामावर लावणार की आमच्या कंपनीचा हा सोशल प्रॉब्लेम आहे, तुम्ही तुमचं जे स्पेशलायझेशन आहे, एक्सपर्टीज आहे, तुमचा जो एक्सपिरियन्स आहे ह्या फील्डमध्ये, सो हा जो प्रॉब्लेम आमच्या कंपनीमध्ये आहे, हा जो सोशल प्रॉब्लेम, ह्याच्यावर आम्हाला काय करायचं आहे, आम्ही काय करू शकतो, तुम्ही तुमचे जे सजेशन्स आहेत ते आम्हाला द्या. तर सेकंड स्टेपमध्ये त्यांनी काय सांगितलं? स्टडी प्रॉब्लेम म्हणजेच काय
की एक्सपर्टाईज किंवा जे एक्सपिरियन्स्ड लोक आहेत त्या फील्डमध्ये, जो सोशल प्रॉब्लेम पिक केला आहे त्या सोशल प्रॉब्लेमच्या फील्डमध्ये जे एक्सपर्टीज असतील त्यांना हायर केलं जातील, म्हणजे त्यांना कामावर लावतील आणि त्यांना सांगतील की आम्हाला तुमचे जे एक्सपिरियन्सेस आहेत तर आम्ही हा प्रॉब्लेम कसा सॉल्व करू शकतो ते तुम्ही आम्हाला सांगायचं आहे. बेस्ट सोल्युशन द्यायचं आहे तुम्हाला आम्हाला बेस्ट सोल्युशन देणार, बेस्ट सोल्युशन देतील ते आपल्याला. नेक्स्ट आहे वर्क ऑन इट. वर्क ऑन इट जसं प्लेन वर्ड आहे. वर्क ऑन इट म्हणजे त्याच्यावर काम करणं. आता तुम्हाला त्यांनी जे एक्सपर्ट्सचे सजेशन्स होते ते त्यांनी तुम्हाला सांगितलं की असं असं आहे, तुम्ही हा रूट यूज करू शकता, हा ॲप्लिकेशन यूज करू शकता. मग तुम्ही काय करणार, आता तुम्ही टेस्टिंग सुरू करणार. टेस्टिंग म्हणजे काय, आता फॉर एक्झाम्पल मोस्ट कॉमन एक्झाम्पल पॅन्डेमिकमध्ये जेव्हा वॅक्सिनेशन्सचं तुम्हाला फर्स्ट टाइम कळालं होतं तर आपण काय वाचत होतो की ॲनिमल्सवर टेस्ट होत आहेत, ह्युमन्सवर टेस्ट होत आहेत, इथे टेस्ट होत आहे, तिथे टेस्ट होत आहे, बरोबर. वॅक्सिन जशी तयार झाली तसंच तेव्हाच तुम्हाला येऊन त्यांनी डोस दिलं नाही. आधी त्यांनी ट्रायलचं काम केलं, म्हणजे त्यांनी जे वेगवेगळे स्पीशीजवर त्यांना ट्राय करायचं होतं ॲज पर द सायन्स अँड डॉक्टरचं नॉलेज. त्यांनी तसं ट्राय केलं, टेस्ट केलं. ठीक आहे, टेस्ट केल्यानंतर मग त्यांना वाटलं की हां हे वर्क करतंय. सपोज आधी त्यांनी दुसरे वॅक्सिन्स ट्राय केले असतील, ते काम नसेल करत, मग त्यांनी त्यात चेंजेस केले. तर वर्क ऑन इट म्हणजे तेच की ते टेस्टिंग वगैरेचं ट्रायलचं काम करतील आणि जेव्हा त्यांना फायनल वाटतं की हां आता सगळं वॅक्सिनमधले जे त्यांना औषधं टाकायचे होते ते बरोबर आहेत, त्याचे काही साईड इफेक्ट्स नाही, मग ते काय करतील, ते कॉमन पीपल म्हणजेच सगळ्यांना, अख्ख्या जनताला, भारताच्या जनताला ते स्टार्ट करतील डोस प्रोव्हाइड करायचं. तर इव्हॅल्युएट म्हणजेच काय, जेव्हा फायनली प्रॉडक्ट जो आहे आपला यूजसाठी, म्हणजे यूज म्हणजेच कोणाच्या यूजसाठी, पॉप्युलेशन ॲट लार्ज म्हणजे देशभराच्या लोकांसाठी ते आता आपण चालू करू शकतो, म्हणजे त्यांच्यावर पण हे जे वॅक्सिनचे डोस आहेत ते आपण देऊ शकतो. तर आता मी तुम्हाला वॅक्सिनच्या एक्झाम्पलनी समजवलं आहे, कारण खूप कॉमन आहे, सगळ्यांनी ते अनुभव केले, तर तुम्हाला रिलेट करता येणार. कधी पण आपण अभ्यास करतोय ना, असे आपले घरगुती म्हणजे जे आपल्याला ज्याचं नॉलेज आहे ते एक्झाम्पल्स आधी आपण ट्राय करायचं कोणतेही कॉन्सेप्ट समजण्यासाठी. एकदमच तुम्हाला हाय लेवलचे जर एक्झाम्पल्स दिले, त्या कंपनीमध्ये त्यात एक सोशल प्रॉब्लेम होतं, मग त्यांनी हे केलं ते केलं, तर आपल्या कॉमन मॅन म्हणजेच आपण जे लेमॅन आहे त्याला ते काय समजणार आहे का, नाही समजणार. मला वाटणार ही कोणती भाषा बोलते, आम्हाला तर काय समजतच नाही. तर कधीही आता तुम्ही पण पुढे जाऊन प्रोफेसर होणार, ऑलरेडी आहे प्रोफेसर, तर तुम्ही पण जेव्हा एक्झाम्पल्स देतात स्टुडंट्सला काही थेअरी कुठल्याही कन्सेप्ट एक्सप्लेन करताना, नेहमी नॉर्मल लेवल म्हणजे प्रत्येक एका लहान मुलाला जरी तुम्ही तो एक्झाम्पल दिला त्यालाही समजलं पाहिजे, मिडलमॅनना दिलं तर त्यांनाही समजलं पाहिजे आणि वयस्कर लोकांनाही त्यांना पण समजलं पाहिजे. नेहमी असे एक्झाम्पल्स द्यायचे, तरच आपण रिलेट करू शकतो की ॲक्च्युअल कॉन्सेप्ट काय. स्टार्टिंगमध्ये जर तुम्ही एकदम हाय लेवल हाय लँग्वेज बोलणार तर समोरच्याला समजणार नाही, त्याचा इंटरेस्ट पण लूज होणार आणि त्याला ते हेल्पफुल पण नाही राहणार. तर दिस इज द की पॉईंट म्हणजेच एकदम इम्पॉर्टंट गोष्ट आहे ही. तुम्ही पण लक्षात ठेवा की जेव्हा पण तुम्ही शिकवणार किंवा शिकत असणार तर हे नक्की यूज करा, तर स्टुडंट्सला तुमचा जो एक्सप्लेनेशन आहे ना अजून क्लिअरली समजेल, त्यांना बोर पण नाही होणार ते ऐकण्यामध्ये. आता फॉर एक्झाम्पल मी ॲकरमॅन मॉडेल एक्सप्लेन करताना तुम्हाला एखादा कंपनी एकदम काहीतरी हाय लेवल शेअर्स वगैरेचं असं काही एक्झाम्पल दिलं असतं तर तुम्हाला समजलं नसतं, तुम्ही फक्त ऐकायचं म्हणून ऐकलं असतं, बट दुसऱ्या दिवशी तुम्ही मे बी ते विसरणार पण. आणि जर तुम्हाला ॲकरमॅनबद्दल विचारलं तर तुम्हाला ते लक्षात पण नाही राहणार, कारण तुम्ही त्याच्यासोबत रिलेटच नाही करू शकत है ना. तुम्हाला त्याच्यासोबत काय असं रिलेशनच वाटत नाही, तर तुम्ही
कसं समजणार? आता मी तुम्हाला पॅन्डेमिकचं सांगितलं, तुम्ही स्वतः ते अनुभव केला आहे, तुम्ही पेपरमध्ये वाचले, इंटरनेटवर वाचले, व्हिडिओज पाहिले, सो तुम्हाला लगेच लक्षात राहणार की अरे हां, हो असं झालं होतं, अरे हां त्यांनी तसं केलं असेल, बरोबर, म्हणजे हेच असतं, म्हणजे कंपनीमध्ये पण असं काय प्रॉब्लेम असेल तर असं वर्क होणार. सो म्हणून एक्झाम्पल देताना, उदाहरण देताना खूप सिम्पल लेवलचे द्यायचे असतात. एकदम असं काय हाय फाय सांगून काहीच प्रूव्ह नाही करणार आपण. तुम्हाला एकदम हाय लेवलच्या सगळ्या गोष्टी येत असतील, पण तुमचं काम ते नाही आहे की तुम्हाला हाय लेवलच्या गोष्टी येतात. तुमचं काम ॲज अ प्रोफेसर काय, तुम्ही त्या हाय लेवलच्या गोष्टींना सिम्पल करून, ब्रेकडाऊन करून, समोरचे जे तुमचे स्टुडंट्स आहेत त्यांना कसं समजवू शकतात, त्यांना तो इंटरेस्टिंग वाटलं पाहिजे, त्यांना ते लक्षात राहिलं पाहिजे, त्यांना तुमची क्लास आवडली पाहिजे, त्यांना असं वाटलं पाहिजे नाही हे सर हे मॅम खूप छान एक्झाम्पल्स देऊन शिकवतात, आम्हाला लगेच रिलेट करता येतं, आम्हाला समजतं. तर त्यांना हे नाही जाणून घ्यायचं की तुम्हाला काय माहिती आहे, तुम्हाला किती येतं. त्यांना फक्त जे बुकमध्ये दिले, जे नोट्समध्ये दिले, त्यांना थोडंसं सिम्पल वेमध्ये कसं समजायचं आहे ते आपलं काम आहे. सो नेहमी जेव्हा पण तुम्ही शिकवणार, ऑरेल शिकवत असणार, हे लक्षात ठेवा. खरंच तुम्हाला फीडबॅक पण चांगला येईल. ओके, तर आता हां, इंटरनल पॉलिसी गोल्सवर होतो आपण. तर इंटरनल पॉलिसी गोल्स असं आता तुम्हाला कसं लक्षात ठेवायचं आहे निमॉनिक्स वेमध्ये, FSWE. हा जो निमॉनिक आहे, F असेल कशासाठी, फाइंड द सोशल प्रॉब्लेम, S असेल स्टडी, W वर्क आणि E इव्हॅल्युएट. हे सगळं मेक शुअर करा, इव्हॅल्युएट, वर्क, स्टडी, फाइंड, हे मेक शुअर करा. हा जो निमॉनिक आहे, ॲटलिस्ट हा निमॉनिक तुम्ही तुमच्या बुक्समध्ये नोट डाऊन केला आहे, बिकॉज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण आता बघा ह्याच्यात 4 स्टेप्स आहेत ॲकरमॅन मॉडेलमध्ये. परत कॅरल मॉडेलमध्ये तुम्हाला 4 स्टेप्स आहेत अँड सिटिझनशिपमध्ये पण 4. सो कन्फ्युजनचं पॉईंट खूप जास्त आहे, कन्फ्युजन लेवल हाय आहे. मी पण जेव्हा अभ्यास करत होते तर मला पण खूप कन्फ्यूज व्हायचं. सो निमॉनिक्स बेस्ट वे आहे. तर निमॉनिक्स मेक शुअर तुम्ही नोट डाऊन करताय. असं काही नाही, तुम्हाला जसं निमॉनिक तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जे सोपं वाटतं तसंही तुम्ही नोट डाऊन करू शकता. जसं मी करायचे मी तसं तुम्हाला सांगितलं. FSWE, फाइंड, स्टडी, वर्क, इव्हॅल्युएट. सिम्पल, गुड. नेक्स्ट आहे कॅरल मॉडेल. 1991 मध्ये कॅरलने हा मॉडेल जो आहे फॉर्म केला होता. परत ह्याच्यात पण 4 स्टेप्स आहेत. अच्छा, आता हा जो मॉडेल आहे, कॅरलचा जो मॉडेल आहे, ह्याला पिरॅमिड मॉडेल पण म्हटलं जातं. त्या पिरॅमिडला मराठीमध्ये काय बोलतात ते मला नाही माहिती आहे. जर तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही कमेंट डाऊन करा. मी नेक्स्ट क्लासमध्ये जरूर त्याचं नाव घेणार, कारण मला ॲक्च्युली नाही माहीत पिरॅमिडला मराठीत काय बोलतात. सो पिरॅमिड मॉडेलमध्ये कसं बघायचं आपल्याला, बॉटम टू टॉप म्हणजे खालून वरती. आता मी परत इथे निमॉनिक लिहिणार आहे. आधी मी लिहिणार E, मग मी लिहिणार L, देन अगेन E अँड देन P. सो हा निमॉनिक काय झालं, E लेप. E लेप, E लेप, तुम्हाला जसं लक्षात ठेवायचं आहे तुम्ही ठेवू शकता. E लेप इज दी निमॉनिक फॉर कॅरल्स मॉडेल. आता कॅरल जो आहे तो काय सांगतोय आपल्याला, त्याचं असं म्हणणं आहे, जेव्हा पण एक कंपनी किंवा एक बिझनेस स्टार्ट होत असेल, फॉर्म होत असेल, तेव्हा बिझनेसमॅनची, त्या ऑर्गनायझेशनची सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट रिस्पॉन्सिबिलिटीज म्हणजे काय, जबाबदारी काय असणार आहे की त्यांना प्रॉफिट कमवायचं आहे. आता तुम्ही विचार करा, तुम्ही एखादा बिझनेस स्टार्ट करणार आहे, तर तुम्ही असंच स्टार्ट करताय का मज्जेसाठी, तुम्हाला बोर होतंय का, तुम्हाला काय असं एक्सपेरिमेंट करायचं म्हणून करताय? नाही, हे सगळे रिझन्स असतील, बट एक मेन रिझन काय असेल, तुम्हाला पैसे कमवायचे आहेत. विदाउट मनी तुम्ही करणार का बिझनेस? नाही करणार, ऑब्विसली. का करणार? कोणीही बिना पैसे, बिना प्रॉफिट बिझनेस स्टार्ट करणार नाही. सगळ्यांचं एम, सगळ्यांचा जो मेन मुद्दा आहे तो काय असेल की आता आम्ही बिझनेस स्टार्ट करतोय तर आम्हाला इतका प्रॉफिट
मिळाला पाहिजे, इतकं इतकं आम्हाला अर्निंग झालं, आमची अर्निंग झाली पाहिजे, एक्सेट्रा एक्सेट्रा. तर कॅरलने तेच सांगितले, सर्वात आधी फर्स्ट जबाबदारी काय असते एका बिझनेसची, की त्यांना प्रॉफिट अर्न करायचं आहे. झाली फर्स्ट रेस्पॉन्सिबिलिटी. मग त्यानंतर दुसरी जबाबदारी काय असणार आहे त्यांची, की लीगल रेस्पॉन्सिबिलिटी. लीगल रेस्पॉन्सिबिलिटी म्हणजेच काय, जे काही रूल्स, नियम, अटी, कायदे, कानून जे काय असतील आपले गव्हर्नमेंटचे किंवा आपले इवन ऑर्गनायझेशनचे, ते व्यवस्थित आपण पाळले पाहिजे. ठीक आहे. ऑब्व्हियसली आपण नाही केलं तर आपल्यालाच त्याचं नुकसान भरावं लागणार आहे, बरोबर. सो सेकंड काय आहे, लीगल जबाबदारी. त्यानंतर प्रॉफिट कमवलं, रूल्स लॉ फॉलो केले, त्यानंतर एथिकल रेस्पॉन्सिबिलिटी आहे. एथिकल म्हणजेच काय, आता मी इथे लिहिते, एथिकल म्हणजेच डू व्हॉट इज राईट. डू व्हॉट इज राईट म्हणजेच काय, की जे करेक्ट आहे, जे बरोबर आहे, म्हणजे जी गोष्ट चुकीची आहे, त्याला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की खोटं बोलणं इज रॉंग, बरोबर. तर ही काय झाली आपली एथिकल रेस्पॉन्सिबिलिटी. फॉर एक्झाम्पल, रस्त्यावर जाताना काय आपण चिप्स वगैरे खाऊन कचरा टाकला, रॅपर्स टाकले, तर ते चुकीचं आहे. तर हे काय झालं, एथिकल रेस्पॉन्सिबिलिटी. तसंच कंपनी प्रति पण आपली काय असायला पाहिजे, एथिकल रेस्पॉन्सिबिलिटी असायला पाहिजे. आणि फोर्थ जे की लास्ट आहे, फिलॅन्थ्रॉपिक रेस्पॉन्सिबिलिटी. फिलॅन्थ्रॉपिक म्हणजे काय, की जे कंपनीमध्ये आपल्याला आता प्रॉफिट होतोय, आपली कंपनी ग्रो होतीये, तर आपली जबाबदारी आता थोडीशी कोणाप्रती पण आहे, सोसायटीप्रती, समाजाप्रती आपली जबाबदारी आहे की आपण समाजासाठी काहीतरी चॅरिटी करायचं, दान पुण्य करावं, ऑर काहीतरी आपलं जो एन्व्हायरमेंट आहे त्याच्यासाठी चांगलं काहीतरी करावं. ही काय होते आपली फिलॅन्थ्रॉपिक रेस्पॉन्सिबिलिटी. तर हे सिक्वेन्स वाईज लक्षात ठेवायचं व्हेरी इम्पॉर्टंट आहे. सर्वात आधी इकॉनॉमिक, मग येणार लीगल, मग एथिकल अँड लास्ट फिलॅन्थ्रॉपिक. तर हा जो सिक्वेन्स आहे हा लक्षात ठेवा, इकॉनॉमिक, लीगल, एथिकल, फिलॅन्थ्रॉपिक, बॉटम टू टॉप सिक्वेन्स. हा जो सिक्वेन्स आहे हा मिक्स नका करू, आधी एथिकल, मग लीगल, मग इकॉनॉमिक, नाही ते चुकीचं आहे. सिक्वेन्स वाईज लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. ठीक आहे. आणि लास्ट जो मॉडेल आहे कॉर्पोरेट सिटिझनशिप मॉडेल. परत ह्या मॉडेलमध्ये 4 स्टेप्स दिले आहेत आणि खूप बेसिक मॉडेल आहे, खूप इझी मॉडेल आहे, एकदमच सोपा मॉडेल आहे. मला नाही वाटत त्यात काही एक्सप्लेन करण्यासारखं आहे. तुम्ही एकदा रीड केलं तुम्हाला लगेच समजणार. सगळ्या मॉडेल्समध्ये जे जे दिलं आहे बेसिकली त्या सगळ्यांचं मिक्सचर ह्या मॉडेलमध्ये आहे. जर तुम्हाला काही डाऊट असणार हा मॉडेल रीड केल्यानंतर, तर तुम्ही मला विचारा टेलिग्राम ऑर एल्स कॉमेंट सेक्शनमध्ये. तसं मला खात्री आहे की तुम्हाला लगेच समजणार हा मॉडेल काय आहे. तर हा मॉडेल पण इझी आहे, तुम्ही एकदा तुमच्या आईने बघून घ्या. ठीक आहे. आता आपला जो CSR मॉडेल्स हा टॉपिक होता, जे इम्पॉर्टंट मॉडेल्स आहेत ते सगळे मी कव्हर केले आहेत. या व्यतिरिक्त तुम्हाला जर असं वाटतंय की एखादा मॉडेल तुम्हाला तुमच्या एंडनी सर्च करायचं आहे, गुगल करायचं आहे, तुम्ही करू शकता. बट मॅक्झिमम जे मॉडेल्स एक्झाम्समध्ये एक्सपेक्टेड आहेत ते सगळे मी कव्हर केले आहेत. ठीक आहे. तर आता आपण स्टार्ट करूया आपलं इंटरनॅशनल बिझनेसचा टॉपिक. तर इंटरनॅशनल बिझनेस स्टार्ट करण्याआधी एक इम्पॉर्टंट पॉईंट मला तुम्हाला सांगायचं होतं, ते आहे की जेव्हा आपण कोपरा ॲक्ट हा जो ॲक्ट आहे, तुम्ही त्याचे पेनल्टीज वगैरे नोट डाऊन केले असतील.
जर कोणी नाही केले तर नोट डाऊन करा, कारण इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे. तर त्या ॲक्टमध्ये काही पेनल्टीज पाहिले होते आपण, आणि ते मिसलिडिंग ॲड्सचे पेनल्टीज होते, बरोबर. तर आता एक ही जी पेनल्टी आहे, ही पेनल्टी जेव्हा एखादा मॅन्युफॅक्चरर किंवा सेलर असो किंवा डिस्ट्रीब्युटर असो, तो जेव्हा तो प्रोडक्ट किंवा सर्व्हिस देत असताना त्या प्रोडक्टमुळे किंवा त्या सर्व्हिसमुळे कन्झ्युमर म्हणजेच ग्राहकाला काय इंजरी झाली, इंजरीज म्हणजे काय लागलं वगैरे काय असं त्याला इंजरी झाली, तर मॅन्युफॅक्चरर असो किंवा सेलर असो त्याला किती पेनल्टी द्यावी लागेल, त्याचं दंड काय असणार, ते असणार 5 लाखाचा दंड अँड जेल किती वर्षाची, 7 वर्षाची जेल. 5 लाखाचं त्याला फाईन द्यावं लागेल, फाईन भरावं लागेल, आणि त्यासोबत फ्रीमध्ये तुम्हाला जेल पण पाठवणार आणि तुम्हाला 7 वर्ष जेलमध्ये ठेवतील. ठीक आहे. अँड जर त्या प्रोडक्ट ऑर सर्व्हिसमुळे जो ग्राहक आहे त्याची डेथ झाली, ठीक आहे, तर पेनल्टी काय असणार आहे, 10 लाख पेनल्टी प्लस जेल होणार तुम्हाला 7 वर्षाची ऑर एल्स लाईफ टाईम, आयुष्यभर पण तुम्हाला जेलमध्ये राहावं लागेल. हे कोणत्या केसमध्ये, जर त्या कन्झ्युमरची डेथ झाली. ठीक आहे. त्या केसमध्ये हे सगळे पेनल्टीज आहेत. तर मी तेव्हा माझ्याकडून मिस झालं होतं सांगायचं, तर मी आता तुम्हाला हे सांगितलं आहे. हा पॉईंट तुम्ही नोट करा. जिथे तुम्ही कोपराचे पेनल्टीज नोट केले आहेत तिथेच हे पेनल्टीज नोट करा. ही पेनल्टी कधी कोणावर लागणार, मॅन्युफॅक्चरर, सेलर आणि डिस्ट्रीब्युटर. आणि ई कॉमर्स म्हणजेच ऑनलाईन बिझनेस जे करतायत त्यांना पण हे सेम पेनल्टीज ॲप्लिकेबल आहे. ठीक आहे. समजलं? आय होप समजलं आहे तुम्हाला सगळ्यांना. मेक शुअर करा तुम्ही हा जो पॉईंट आहे नोटबुकमध्ये नोट केला आहे. ठीक आहे. सो आता आपण स्टार्ट करूया इंटरनॅशनल बिझनेस. हा जो टॉपिक आहे इंटरनॅशनल बिझनेस, हा वेगळा टॉपिक नाही आहे, वेगळा युनिट नाही आहे. हा जो आपला युनिट 1 आहे त्याचंच पार्ट आहे. बिझनेस एन्व्हायरमेंट अँड इंटरनॅशनल बिझनेस हे एक युनिटमध्येच 2 टॉपिक्स किंवा 2 लेसन्स त्यांनी मर्ज केले आहेत, त्यांनी मिक्स केले आहेत असं तुम्ही म्हणू शकता. तर बिझनेस एन्व्हायरमेंटचे जो एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने महत्त्वाचे टॉपिक्स होते ते आपण कव्हर केले. आता इंटरनॅशनल बिझनेसचे जे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत ते आपण पाहणार. तर इंटरनॅशनल बिझनेस हा जो टॉपिक आहे, हा टॉपिक स्टार्ट करण्याआधी आपण त्याचे कंटेंट्स बघूया. त्याचे कोणकोणते कंटेंट्स आपण कव्हर करणार इंटरनॅशनल बिझनेसचे. ठीक आहे. तर फर्स्ट जो टॉपिक आपण पाहणार आहोत ते आहे स्कोप अँड इम्पॉर्टन्स. स्कोप अँड इम्पॉर्टन्स. प्रत्येक टॉपिकचा आपण इम्पॉर्टन्स बघतो, मीनिंग बघतो, त्याचं स्कोप काय आहे, इम्पॉर्टन्स काय आहे बघतो आपण, बरोबर. मग सेकंड इम्पॉर्टंट टॉपिक जे आपण पाहणार आहोत ते आहे ग्लोबलायझेशन. ग्लोबलायझेशन काय आहे, कधी फॉर्म झालं, कधी स्टार्ट झालं, त्याचे वेगवेगळे ड्रायव्हर्स काय आहेत, हे सगळं आपण पाहणार आहोत. मग त्यानंतर जो इम्पॉर्टंट टॉपिक आपण पाहणार आहोत ते आहे मोड्स ऑफ एंट्री. व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक. एक्झाममध्ये स्टुडंट्सचं कन्फ्युजन ह्या टॉपिकमध्ये होतंच होतं. सो हा टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर आपण जो टॉपिक पाहणार ते असणार इंटरनॅशनल ट्रेड. इंटरनॅशनल ट्रेडचे जे वेगवेगळे थिअरीज आहेत ते आपण बघूया. ठीक आहे. आफ्टर दॅट जो नेक्स्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे टॅरिफ बॅरियर्स काय असतात, नॉन टॅरिफ बॅरियर्स काय असतात, हा एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे. अँड आफ्टर दॅट मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक, ह्याची थोडीशी झलक आपण बिझनेस एन्व्हायरमेंटमध्ये पण बघितलं होतं. FDI, BOP. मी तुम्हाला बिझनेस एन्व्हायरमेंटमध्ये पण सांगितलं होतं की बॅलन्स ऑफ पेमेंट हा एक सेपरेट टॉपिक आहे इंटरनॅशनल बिझनेसमध्ये आणि हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे.
त्यानंतर रिजनल इकॉनॉमिक इंटिग्रेशन. इंटरेस्टिंग टॉपिक आहेत. ह्या टॉपिकमध्ये तुम्हाला लर्न करण्यासाठी खूप काय असणार आहे. तुमची जी स्टॅट्स बुक मी तुम्हाला सांगितली होती तुम्हाला प्रिपेअर करायची आहे, मेंटेन करायची आहे, त्या बुकमध्ये तुम्हाला मोस्टली हा जो इंटरनॅशनल बिझनेसचे जे टॉपिक्स आहेत त्याचे इयर्स, त्याचे पर्सेंट, फिगर्स, हे सगळं तुम्हाला त्या बुकमध्ये नोट करावं लागेल. ठीक आहे. अँड नेक्स्ट जो टॉपिक आहे ते आहे इंटरनॅशनल इकॉनॉमिक इन्स्टिट्यूशन्स. इंटरनॅशनल इकॉनॉमिक इन्स्टिट्यूशन्स म्हणजेच कोणते? आपले जे IMF आहेत, IMF आहेत, वर्ल्ड बँक आहे, अनटॅड आहे, हे सगळे इंटरनॅशनल इकॉनॉमिक इन्स्टिट्यूशन्समध्ये आपण पाहणार. आणि जो लास्ट टॉपिक आपण पाहणार इंटरनॅशनल बिझनेसमध्ये तो असणार वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. त्यात आपण गॅट लर्न करूया, ट्रिप्स काय असतं, ट्रिम्स काय असतं, हे सगळं आपण WTO मध्ये पाहणार आहोत. गॉट इट? तर आता आपण बघूया इम्पॉर्टन्स ऑफ इंटरनॅशनल बिझनेस. इंटरनॅशनल बिझनेसचं महत्त्व काय आहे, ते का नेसेसरी आहे, म्हणजे त्याची गरज का आहे आपल्याला, आपण इंटरनॅशनल बिझनेस का सुरू करायचं, का आपण तिथे जाऊन इन्व्हेस्ट करायचं, तर हे आपल्याला कसं बेनिफिशियल राहणार, म्हणजेच आपल्यासाठी प्रॉफिटेबल कसं राहणार, का राहणार, ते आपण बघूया. तर फर्स्ट पॉईंट आहे ऑन फॉरेन एक्सचेंज. खूप बेसिक पॉईंट आहे, खूप बेसिक पॉईंट आहे हा. जर तुम्ही एखाद्या फॉरेन कंट्रीमध्ये, फॉर एक्झाम्पल UK मध्ये इन्व्हेस्ट केलं, तर तुम्ही तिथे जितके पण तुमचे पैसे आहेत, फॉर एक्झाम्पल जर तुम्ही UK मध्ये इन्व्हेस्ट केलं तर तुम्हाला जे कन्व्हर्जन व्हॅल्यू आहे ते पाऊंडमध्ये तुम्हाला दिलं जाणार. सो ऑब्व्हियसली जर तुम्ही फॉरेन एक्सचेंज करताय किंवा तुम्ही दुसऱ्या कोणत्याही देशात पण इन्व्हेस्ट करताय, US, जपान, कोरिया, कोणतेही कंट्रीज, तर जर तुम्हाला प्रॉफिटेबल असेल तर तुम्हाला काय अर्न करता येईल, तुम्हाला फॉरेन एक्सचेंज अर्न करता येईल. बरोबर. नेक्स्ट आहे ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस. ऑप्टिमम युटिलायझेशन म्हणजेच काय की जर तुम्ही फॉर एक्झाम्पल इंडियामध्ये आपल्याकडे जास्तीत जास्त बिझनेसमध्ये यूज करण्यासाठी काय आहे, आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे का एकदम हाय लेवलची? नाही. आपल्याकडे काय आहे, माणसं आहेत, म्हणजे आपलं पॉप्युलेशन जास्त आहे, म्हणजेच आपल्याकडे जे लेबर वर्क करणारे पर्सन्स आहेत ते जास्त आहेत, म्हणजेच आपलं ह्युमन रिसोर्स म्हणा किंवा तुम्ही त्याला मॅन पॉवर म्हणा, लेबर म्हणा, ते आपल्याकडे जास्त आहे, अबंडन्समध्ये आहे. अबंडन्स म्हणजे काय, जास्त मात्रामध्ये कम्पेअर्ड टू दुसरे देश. फॉर एक्झाम्पल जसं मी UK सांगितलं तुम्हाला आधी, तर UK मध्ये तुम्हाला पॉप्युलेशन तेवढी मिळणार आहे का? नाही. आणि तिकडे काय चांगलं आहे, त्यांचं काय USP आहे, त्यांचं USP त्यांची टेक्नॉलॉजी आहे. आता तुम्ही विचार करा, आयफोन किंवा टॅब्स, हे सगळं जे पण नवीन टेक्नॉलॉजी रिलेटेड, जर कोणताही आजार असेल, त्याचं जर टेक्नॉलॉजिकल मशीन बनवायचं आहे, तर हे सगळं मोस्टली कुठून येतं? US, UK, जर्मनी, हे सगळे जे देश आहेत तिथून टेक्नॉलॉजी, त्यांच्याकडे हा जो कॅपॅबिलिटी आहे टेक्नॉलॉजी बनवण्यासाठी, ते त्यांच्याकडे जास्त आहे. आपल्याकडे जास्त काय, आपल्याकडे पॉप्युलेशन जास्त आहे. सो आपण काय करू शकतो, आपण असा बिझनेस स्टार्ट करायचं की ज्यात माणसं जास्त लागतील. आपण जर टेक्नॉलॉजीचा बिझनेस सुरू केला ज्यात आपल्याला टेक्नॉलॉजीचा जास्तीत जास्त वापर करायचा आहे, तर ते आपल्यासाठी फायदेमंद राहणार आहे का? नाही. आपल्याला ती टेक्नॉलॉजी, त्याचा पेटंट बाहेर दुसऱ्या देशातून आधी परचेस करावं लागेल, त्यांना रॉयल्टी द्यावी लागेल. सो ते आपल्यासाठी खूप महाग जाणार आहे. आणि आपल्याकडे जे आहे, आपला जो रिसोर्स आहे मेन पॉप्युलेशन, त्याचा पण आपण उपयोग करत नाही. सो ऑप्टिमम युटिलायझेशनमध्ये तेच सांगितलं गेलं की तुमच्याकडे जे जास्तीत जास्त अवेलेबल आहे त्याचं तुम्ही
वापर केला पाहिजे, म्हणजे पूर्ण वापर केला पाहिजे त्याचा. अँड UK US वाल्यांना काय कामं करायची आहेत, काय कोणता बिझनेस करायचा आहे, ज्यात टेक्नॉलॉजीचा वापर जास्तीत जास्त असणार, कारण त्यांच्याकडे टेक्नॉलॉजी हाय लेवलची ॲडव्हान्स्ड आहे. आपल्याकडे काय मध्ये जास्त मात्रामध्ये काय आहे आपल्याकडे, ह्युमन्स म्हणजेच पॉप्युलेशन. तर आपल्याला असं बिझनेस करायला पाहिजे जिथे आपल्याला माणसांची गरज पडणार. तर जर असं केलं आपण तर त्यालाच काय म्हणतात, ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस. म्हणजे तुमच्याकडे फॉर एक्झाम्पल, आता तुम्ही तुमचं एक्झाम्पल घ्या. तुमच्याकडे ना खूप आयडियाज आहेत बिझनेस सुरू करण्यासाठी. तुम्हाला असं वाटतं की तुमची जर शेती आहे तर तिथे तुम्ही सपोज तुमच्याकडे कांदा आहे, टमाटर आहे, किंवा गहू आहे, ज्वार आहे, हे सगळं आहे. पण तुम्हाला तुमच्या डोक्यात आयडियाज आहेत की आपण ह्या मार्केटमध्ये विकलं पाहिजे, किंवा दुसऱ्या स्टेटमध्ये जाऊन. सपोज आता आपण महाराष्ट्रात आहोत, मला असं वाटतं की मे बी साऊथ साईडमध्ये ह्याची गरज जास्त आहे, आपण तिकडे विक्री केली तर खूप आपल्याला प्रॉफिट होणार. जर तुम्ही असं विचार केला की त्याला नॉर्थमध्ये सेल केलं तर जास्त प्रॉफिट होणार. म्हणजे तुमच्याकडे आयडियाज भरपूर आहेत की तुम्ही कसं त्याला विकू शकता आणि तुम्हाला कसं त्याचं प्रॉफिट जास्तीत जास्त कमवता येणार. हे सगळे आयडियाज तुमच्या डोक्यात आहेत. ठीक आहे. तुमचा एक मित्र आहे, त्याच्या डोक्यामध्ये काय आयडियाज आहे की तुमचा एक मित्र आहे, आता त्याच्याकडे काय आहे, त्याच्याकडे पैसे, खूप पैसे आहेत, म्हणजे 5 लाख 10 लाख आहे असं त्याच्याकडे, तो तुम्हाला देऊ शकतो. पण त्याच्या डोक्यात काय आयडिया वगैरे नाहीये. तो काय असं विचार पण नाही करू शकत की तुम्ही जसं इनोव्हेशन किंवा तुम्हाला जसं सेल करायचंय मार्केटमध्ये, तुमचे जे प्लॅन्स आहेत, मार्केटिंगचे प्लॅन्स आहेत, ते त्याच्या डोक्यात नाहीयेत, काहीच असं नाहीये. पण त्याच्याकडे पैसे आहेत. तर आता तुमच्या डोक्यात आयडियाज आहेत. तुम्ही आयडियाज सोडून जर तुम्ही अशा बिझनेसचं सुरुवात केली ज्याच्यात तुम्हाला 10 लाख टाकावे लागतील, तर तुम्हाला फायदा होणार आहे का? नाही, कारण त्या बिझनेसमध्ये टाकण्यासाठी पैसेच नाहीये तुमच्याकडे. तुम्ही इथून लोन घेणार, तिकडनं लोन घेणार आणि मग टाकणार. तर जर ते वर्कआउट नाही केलं तर तुम्हाला प्रॉब्लेम येणार, कारण तो पैसा तुमचा नाहीये, तुम्ही कुठून तरी उधार घेतला. ठीक आहे. पण तुमच्याकडे काय आहे, आयडियाज आहेत. फॉर एक्झाम्पल, आता तुमचा जो फ्रेंड आहे त्याच्याकडे पैसे आहेत, त्यांनी पैसे खूप इन्व्हेस्ट केले करत जातोय, पण त्याचं जो डोकं आहे ते चालत नाही. म्हणजे त्याच्याकडे तेवढी थिंकिंगची क्षमताच नाहीये की अरे बाबा, हा पैसा जो आहे आपण इथे इन्व्हेस्ट केला तर आपल्याला इतकं कमवता येणार, असं करता येणार, तसं करता येणार. त्याला तेवढं नाही समजत. ठीक आहे. तर त्याची परत काय मिस्टेक होणार की त्याला आयडियाज नाहीये, त्याला काही डोकं लावता येत नाही, त्याच्याकडे फक्त पैसे आहेत. जर तुमच्या दोघांमध्ये पार्टनरशिप झाली तर तुमचे आयडियाज आणि त्याचा पैसा हे तुम्ही मिळून एक चांगलं बिझनेस करू शकता. तर इथे आपण काय केलंय, तुमच्याकडे काय आहे, तुमची जी प्लस पॉईंट आहे, किंवा तुमचं जे प्लस पॉईंट आहे किंवा तुमचं जे USP आहे ते काय आहे, तुमचे आयडियाज, तुमचं थिंकिंग, तुमचं क्रिएटिव्हिटी. तुमचा जो फ्रेंड आहे त्याचं USP काय आहे, त्याच्याकडे कॅपिटल आहे, म्हणजे पैसा आहे त्याच्याकडे. सो तसंच आपण जेव्हा 2 कंट्रीज कम्पेअर करतो तेव्हा आपण पाहतो की दुसऱ्या कंपनीकडे काय आहे, आपल्याकडे काय आहे. ते आहे ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस. मी आता बेसिक एक्झाम्पलचं हेल्प घेऊन पण तुम्हाला समजवलंय. तर आय होप तुम्हाला आता रिलेट करता येणार की कंट्रीजमध्ये आपण कसं कम्पॅरिझन करतो. ठीक आहे. नेक्स्ट आहे स्प्रेड बिझनेस रिस्क. स्प्रेड बिझनेस रिस्क म्हणजे काय, आता एकदम सोपं एक्झाम्पल. घरी तुमच्याकडे दागिने आहेत. ठीक आहे. 10 तोळा, 15, 20, वॉट एव्हर, जितकं पण. तुम्ही सगळे दागिने एकाच जागी ठेवणार का, एकाच कबडमध्ये ठेवत असणार का? नाही. जर कोणी असं करतंय तर त्यांनी पण चेंज करा, कारण ही खूप चुकीची प्रॅक्टिस आहे. म्हणजे कधी पण जे पण आपले व्हॅल्युएबल, म्हणजे जे पण असे महाग दागिने असतात किंवा तुमच्याकडे जर कॅश असेल, कधीच आपण एका ठिकाणी ठेवायचं नाही. तेच इथे सांगितलं गेलंय स्प्रेड बिझनेस रिस्क.
आता तुमच्याकडे फॉर एक्झाम्पल 50 लाख आहेत, ठीक आहे, 50 लाख आहेत, तुम्ही ते पूर्ण 50 लाख एकाच बिझनेसमध्ये जर इन्व्हेस्ट केले आणि त्या बिझनेसमध्ये नुकसान झालं, लॉस झालं, तर तुमचे पूर्ण जे 50 लाख आहेत ते बुडले, तुम्हाला काय मिळालं? नथिंग. पण जर तुम्ही 10 लाख एक बिझनेसमध्ये, 10 लाख FD मध्ये, मग 10 लाख कुठल्या तर म्युच्युअल फंडमध्ये, 10 लाख दागिने घेतले आणि 10 लाखाचं तुम्ही अजून काय एक FD केली पण दुसऱ्या बँकमध्ये. थांबा मी इथे लिहिते. 10 लाख काय सांगितलं होतं मी आधी? 10 लाख तुम्ही काय केलं? हा, बिझनेसमध्ये, ठीक आहे. मग दुसरं 10 लाख बँकमध्ये, मग हे तिसरं तुम्ही काहीतरी ज्वेलरी घेतली, मग हे तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट केला आणि हे दुसऱ्या बँकमध्ये, ठीक आहे. तर हे काय केलं तुम्ही? म्हणजे तुमचा जो पैसा आहे, ठीक आहे, हा बिझनेस फ्लॉप झाला, लॉस झाला या बिझनेसमध्ये, तुमचे 10 लाख गेले, तुम्हाला काहीच नाही मिळणार, ठीक आहे, बिनसला हा बिझनेस. बट आता तुमच्याकडे रिमेनिंग 40 लाख आहे. तुम्ही चांगले वेगवेगळे जे फायनान्सिंगचे मेथड्स असतात तिकडे तुम्ही इन्व्हेस्ट केले, बँकमध्ये, ज्वेलरीमध्ये, म्युच्युअल फंड आणि सेकंड बँक. बट जर तुम्ही हा पूर्ण जो 50 लाख आहे हा एकाच बिझनेसमध्ये जर इन्व्हेस्ट केलं असतं तर तुमचं काय झालं असतं? लॉस झालं असतं पूर्ण 50 लाखाचं. आता तुमचं काय झालंय? 10 लाखाचं लॉस झालं. 40 लाख तर आहे ना तुमच्याकडे, बरोबर? तसंच एक कॉमन एक्झाम्पल, माझा फेवरेट एक्झाम्पल आहे. आता आपली क्रिकेट टीम असते, ते दुसऱ्या देशात जातात मॅच खेळण्यासाठी. तर तुम्ही न्यूज वगैरे मध्ये पण बघितलंच असेल की 11 प्लेयर्सची टीम असते, बट ओव्हरऑल जी टीम म्हणजे फर्स्ट हे ते त्यांचे असिस्टंट वॉट एव्हर, फॉर एक्झाम्पल आता 25 लोक आहेत, ठीक आहे. तर ते 25चे 25 लोकांना एकाच प्लेन मध्ये पाठवतात का? हा प्लेन आहे म्हणजे एका प्लेन मध्ये पाठवतात का? नाही पाठवत. का नाही पाठवत? कधी आपण पाहतो मूवीज मध्ये पण, आणि खरी गोष्ट आहे, कधी प्लेन क्रॅश झाला, कधी प्लेन हायजॅक झाला किंवा काही चुकीचं झालं तर ते पूर्ण जी इंडियन टीम आहे ती जाणार ना, त्यांना इंजरी होऊ शकते, त्यांची डेथ होऊ शकते, और हायजॅक मध्ये तर वर्स्ट सिच्युएशन, बरोबर? तर कधीही पूर्ण टीम जी आहे, हे मी क्रिकेटचं देते एक्झाम्पल, असंच दुसऱ्या स्पोर्ट्सचं पण असेल, पूर्ण टीम कधी एका प्लेन मध्ये जात नाही. एका प्लेन मध्ये ते 5 जणांना पाठवणार, मग दुसऱ्यामध्ये 6, मग दुसऱ्यामध्ये 8, असं ते सेपरेशन करतात, बायफर्केशन करतात. कारण जरी एका प्लेनचा काही प्रॉब्लेम झाला, डिले झालं, फ्लाईट मध्ये डिले झालं किंवा काही क्रॅश झालं, हायजॅक झालं, तर ठीक आहे, बाकीचे तर प्लेयर्स सेफ आहेत. तर हेच असतं स्प्रेड बिझनेस रिस्कचा अर्थ, की आता तुम्ही लोकल लेवलवर बिझनेस सुरू केलाय, व्हेरी गुड, तुमचा बिझनेस ग्रो होतोय, मग तुम्ही काय करणार? थोडासा पैसा स्टेट मध्ये टाकणार. स्टेट म्हणजे तुम्ही एखाद्या राज्यामध्ये पण तुमचं जे दुकान आहे किंवा तुमचं खूप मोठं मॅन्युफॅक्चरिंगचं युनिट आहे ते स्टार्ट करणार. मग पूर्ण देशात तुम्ही ते स्टार्ट करणार. मग हळूहळू तुम्ही काय करणार? जो आपला फॉरेन मार्केट आहे, म्हणजे जे आपले दुसरे देश आहेत, तिथे पण तुम्ही तुमचा बिझनेस काय आहे स्टार्ट करणार. तर त्यांनी काय होणार की ठीक आहे, एखाद्या ह्याच्यात तुमचं बिझनेस नाही चाललं तर तुमच्याकडे दुसरे ऑप्शन्स आहेत. म्हणजे तुम्ही तुमचा जो पैसा आहे, तुम्हाला एका बिझनेस मधून जो प्रॉफिट झाला आहे त्याचा तुम्ही वापर कसं करताय? दुसऱ्या बिझनेस मध्ये इन्व्हेस्ट करून, दुसऱ्यांमधून तिसरा, आणि त्यांनी काय होतं की तुमचा जो लॉस आहे, आता तुमचं एकच बिझनेस आहे, एकच दुकान आहे, ठीक आहे, एकच दुकान, तुमचं तो दुकान खूप चांगला तुम्हाला अर्निंग देतोय, प्रॉफिट होतोय. पण जर तुम्ही बॅकअप साठी दुसरं दुकान नाही ओपन केलं किंवा तुम्ही दुसऱ्या शहरात नाही ओपन केलं आणि ह्या दुकानात तुमचं लॉस झालं, तर तुम्ही ह्याची भरपाई कशी करणार? तुम्हाला लोन घ्यावं लागेल. बट सिमिलरली जर तुमचं दुसरं दुकान असेल तर तुम्ही तिथला प्रॉफिट इथे टाकू शकता ह्याला परत ग्रो करण्यासाठी, बरोबर? तर तेच
त्याचाच अर्थ असतं की स्प्रेड बिझनेस रिस्क. समजलंय सगळ्यांना? आता लास्ट पॉइंट आहे मार्केट शेअर. मार्केट शेअर खूप इझी. आता ह्याच्यात काय समजवण्यासारखं आहे की तुम्ही जसं मी सांगितलं, तुम्ही बिझनेस ग्रो करणार, तुम्ही विदेशामध्ये पण तुमचा बिझनेस जे आहे स्टार्ट करणार, तर ऑब्व्हियसली तुम्हाला फॉरेन एक्सचेंजचं ट्रान्झॅक्शनमध्ये ऑन करता येणार. तुमची बिझनेसची जी गुडविल आहे, पॉप्युलॅरिटी आहे ते वाढणार, तुमची इक्विटी इन्क्रीज होणार, कॅपिटल इन्क्रीज होणार, रेव्हेन्यू इन्क्रीज होणार, प्रॉफिट इन्क्रीज होणार. तर त्याचाच अर्थ असतो मार्केट शेअर. त्याच्यात हे तर सगळ्यांना माहीतच असेल, बेसिक पॉईंट आहे. तर आजसाठी आपण इथेच थांबूया. इंटरनॅशनल बिझनेस आणि टाईप जे आहे ते आपण दुसऱ्या क्लासमध्ये स्टार्ट करू, कारण थोडंसं लॉंग व्हिडिओ झालाय आपला. सो ज्यांचे बिझनेस एन्व्हायरमेंटचे नोट्स पेंडिंग आहेत किंवा ज्यांनी व्हिडिओज नाही पाहिले त्यांनी ते व्हिडिओज कम्प्लीट करा, नोट्स बनवा. इंटरनॅशनल बिझनेसचं पण आता आपण स्टार्ट केलं आहे, त्याचं पण तुम्ही नोट्स बनवायचं स्टार्ट करा. आता इंटरनॅशनल बिझनेसमध्ये अजून तरी असं नोट बनवण्यासारखं काहीच नव्हतं. बेसिक एक्सप्लेन केलं आहे मी तुम्हाला. जेव्हा आपण नेक्स्ट क्लासमध्ये इंटरनॅशनल बिझनेस आणि टाईप स्टार्ट करणार तेव्हा तुम्हाला नोट्स बनवावे लागतील, कारण ते टॉपिक जो आहे त्याला तुम्हाला लर्न पण करावं लागेल, पाठ करावं लागेल. सो त्याचे नोट्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. आजच्या क्लासमध्ये फक्त तुम्हाला जे मॉडेल्स मी एक्सप्लेन केले त्याचे तुम्हाला नोट्स बनवायचे. ठीक आहे. जर तुम्हाला काही क्वेरीज असतील, काही सजेशन्स असतील, कॉमेंट करा, टेलिग्रामवर मेसेज करा. टेलिग्राम चॅनल जॉईन नाही केले, जॉईन करा. ऑल्सो ज्यांनी ह्या व्हिडिओला लाईक नाही केले त्यांनी जाऊन लाईक करा. जर तुम्ही न्यू सबस्क्रायबर आहेत, सबस्क्राईब करा चॅनलला. अँड येस, दॅट्स इट. टेक केअर. बाय. हॅव अ नाईस डे.